आजचा व्हिडिओ केवळ पुरुषांसाठी आहे आणि जर तुम्ही स्त्री असाल तर हा व्हिडिओ तुमच्या पार्टनरला नक्की शेअर करा। कदाचित हा व्हिडिओ ते पाहणार नाहीत स्वतःहून, त्यामुळे हा व्हिडिओ त्यांना शेअर करायला विसरू नका। जेव्हा एखादा पुरुष माझ्या क्लिनिकमध्ये येतो आणि अगदी लहान बारीक स्वरात म्हणतो की सर बेडरूममध्ये माझा परफॉर्मन्स व्यवस्थित नाही, तो खचल्यासारखा वाटतो, आत्मविश्वास गेल्यासारखा वाटतो, काही जणांतर एवढं टेन्शन येतं किंवा डिप्रेशन येतं, मेडिकलवरती जातात आणि ती ठरलेली निळी गोळी विकत घेतात। हे बघा, एखाद्या गोष्टीवरती तात्पुरता मलम किंवा तात्पुरता इलाज ती गोळी असू शकते, परंतु ही समस्या नीट समजून घेणं खूप गरजेचं असतं। याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं। इरेक्टाईल डिस्फंक्शनची कारणे वेगवेगळी असू शकतात, कधी शारीरिक, कधी मानसिक, तर कधी शारीरिक मानसिक। त्यामुळे हा आजार नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि आजच्या व्हिडिओमधून हा आजार नक्की काय आहे आणि या संदर्भात काय करायला पाहिजे हे जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल। तर सुरू करत आजचा आपला हा व्हिडिओ। चला तर मग सुरुवातीला समजून घेऊ की इरेक्शनची प्रोसेस नेमकी होती कशी। सुरुवातीला जेव्हा तुम्हाला शारीरिक संबंध करायचे असते तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये म्हणजे ब्रेनमध्ये शारीरिक संबंधाची इच्छा निर्माण होते आणि तुमचा ब्रेन हा तुमच्या त्या ऑर्गनपर्यंत नर्व सिग्नल पाठवायला सुरुवात करतो आणि तुमच्या रक्तवाहिन्या ह्या मोकळ्या होऊ लागतात आणि वेगाने तुमच्या त्या ऑर्गनमध्ये ब्लड फ्लो इन्क्रीज होतो आणि एका विशिष्ट टायमिंगपर्यंत ती ताठरता किंवा तो ब्लड फ्लो टिकून राहायला पाहिजे। तसं नाही झालं तर त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं। काही रिसर्चच्या आधारावरती इरेक्टाईल डिस्फंक्शनला सेंटिनल सिम्पटम्स असं म्हटलं जातं। म्हणजे काय तर सपोज तुम्हाला 4-5 वर्षानंतर एखादा गंभीर आजार होणार आहे, हृदयाचा आजार होणार आहे किंवा डायबिटीज किंवा हार्ट डिसीज अशा प्रकारची कंडिशन होणार असेल तर काही वर्षापूर्वी शरीर आपल्याला एखादं लक्षण जाणू लागतं, त्यातलंच इरेक्टाईल डिस्फंक्शन हे देखील लक्षण आहे। त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनला केवळ लैंगिक समस्या म्हणून पाहू नका, तर तुमच्या शारीरिक अवस्थेचा मिळालेला तुम्हाला एखादा आलाम आहे असं समजायला काही हरकत नाही। पण आता काही जण असं म्हणतील की डॉक्टर माझं वय तर 25 ते 30 वर्ष आहे, मला कुठून ब्लॉकेजेस असणार। हे बघा, सायकोजेनिक ईडी नावाचा एक प्रकार असतो, यामध्ये परफॉर्मन्स एन्झायटीमुळे आपला परफॉर्मन्स व्यवस्थित होईल का नाही असा मेंदूमध्ये ज्यावेळेस विचार चालू होतात त्यावेळेस ती भीती निर्माण होती आणि जेवढ्या संवेदना ज्या पद्धतीने पोहोचायला पाहिजेत त्या पद्धतीने संवेदना पोहोचत नाही, उत्तेजना व्यवस्थित येत नाही आणि इरेक्शन देखील व्यवस्थित होत नाही। त्यामुळे तुम्हाला ती भीती मनात बसते आणि तुमची ती क्रिया व्यवस्थित होत नाही। याला परफॉर्मन्स एन्झायटी असं म्हटलं जातं। म्हणजे काय तर सुरुवातीला फिअर, नंतर फेल्युअर, नंतर फिअर अशा प्रकारचा एक लूप तयार होतो आणि त्या लूपमध्ये तो अडकून बसतो। त्यामुळे 25 ते 30 वर्ष गटातील तरुण मुलांमध्ये परफॉर्मन्स एन्झायटीमुळे ही ताठरता येत नाही। आता यासाठी काय करायचं तर काही महत्त्वाच्या 3 ते 4 गोष्टी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या मनाने मेडिकलमधून जाऊन औषधोपचार करू नका। डॉक्टरांचा सल्ला घ्या। डॉक्टरांच्या सल्ल्याने जर आवश्यकता वाटली तर काही महत्त्वाच्या रक्ताच्या तपासण्या असतील किंवा हार्मोनल टेस्ट असतील त्या करून घ्या। दुसरी गोष्ट म्हणजे प्रमुखतः तरुण मुलांसाठी व्यसनांच्या आहारी जाऊ नका। व्यसनांमुळे तुमच्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य खराब होऊ शकतं, रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही। आणि तिसरी गोष्ट म्हणजे शारीरिक संबंधाच्या वेळी केवळ मेन ॲक्टवरती फोकस न करता तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर संवाद केला पाहिजे। जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला मनमोकळेपणाने संवाद साधता त्यावेळेस तुमचा तो एन्झायटी लूप असेल तो ब्रेक होण्यासाठी मदत होते आणि तुमचे शारीरिक संबंध व्यवस्थित होऊ शकतात। याबद्दल जर अजून डिटेल टेक्निक्स हवे असतील तर मी ऑलरेडी आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, ते लॉंग व्हिडिओ देखील तुम्ही अवश्य पाहू शकता। हे बघा, हे लक्षात घ्या की इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे कोणत्याही प्रकारची नामुष्की नाही किंवा तुमच्या पुरुषत्वाचा प्रश्न नाही। इरेक्टाईल डिस्फंक्शन हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे। एखादा जसा सामान्य आजार असतो त्याप्रमाणे या आजाराची देखील ट्रीटमेंट अवेलेबल आहे। त्यामुळे खचून जाऊ नका। जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन संबंधी कोणत्याही शंका असतील, अजून माहिती हवी असेल तर आपली या संदर्भात एक कंप्लीट प्लेलिस्ट अवेलेबल आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला खाली पाहायला मिळेल। याचबरोबर तुम्हाला जर उपचारासाठी किंवा मार्गदर्शनासाठी आमच्याशी संपर्क करायचा असेल तर आमचा डिटेल ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा खाली दिलेले आहेत, ते देखील तुम्ही पाहू शकता। हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे, जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा डॉक्टर विनायक शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल। थँक्यू, टेक केअर आणि बाय बाय।